पहिला चेंडू अगदी बॅटची कडा लागल्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटला चेंडू. षटक क्रमांक 1 सौरभ आलेत गोलंदाजी मार्कवर आणि ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर अगदी संधी निर्माण केली होती संधी गमावली आहे. अकुट टप्प्याचा चेंडू वेगवान पाहायला मिळतोय. शॉर्टआर्म पूल करण्याचा प्रयत्न अगदी तेच तर्रार गोलंदाजी. सौरभ पहिला चेंडू अगदी ज्या प्रकारे हाताळला संदीप आणि त्यांच्या साथीला मृणांक दोन्ही संघांनी मात्र पहिला सामना जिंकलाय त्यामुळे आत्मविश्वास दुणावला असेल. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहताय श्री बाणबुडी चषक 2024. हेलिकॉप्टर उडवलाय अगदी बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू जाईल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. संदीप यांच्या बॅटमधून षटकार. धावांचा श्री गणेशा या षटकाराने सालाय. सँडी हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट चेंडूवर वेगाने आले आहेत. अगदी धावचीची संधी जरुरीरित्या मात्र निर्माण झाले का नाही. काय रनिंग बिटवीन द विकेट. आज सकाळच्या सत्रापासून ज्या प्रकारे प्रत्येक संघाचं रनिंग बिटवीन द विकेट राहिलंय वाखाणण्याजोगी खेळ केलाय प्रत्येकाने. टीमची धावसंख्या 8 धावा 1 to go. 2 to go. येस अगदी षटकार आल्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. चेंडू काहीसा खाली राहिलाय. डॉट बॉल. एक षटकार एक दुहेरी धाव च्या मदतीने 8 धावा धावफलकावर. गोलंदाज सौरभ अगदी वेगवान गोलंदाजीसाठी जाणले जातात परंतु समोर मातब्बर फलंदाज आहेत संदीप. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. 1 पर दी ओव्हरचा इशारा केला जातोय स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिल्या षटका अखेर बिनगडी बाद 8. षटकार मारून सारा माहोल झालाय क्रिकेटचा. चौकार षटकार मारून सारा माहोल झालाय क्रिकेटचा. माहोल झालाय क्रिकेटचा. आई पाणबुडी देवीच्या नावाचा. माहोल झालाय क्रिकेटचा. आई पाणबुडी देवीच्या नावाचा. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकामध्ये एक षटकार आल्यानंतर देखील सौरभ यांनी चांगले षटक हाताळले गेले. अवघ्या 8 धावा खर्च केल्या. संदीप यांना मात्र शांत ठेवलं. अगदी हे षटकार आल्यानंतर मात्र असं वाटलं होतं की एक एस तर चेंडू द्या प्लीज. आयोजन कमिटी चेंडू द्या. जुना चेंडू द्यायचा आहे. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज चंद्रकांत. अगदी चंद्रकांत यांनी गत सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना कामगिरी चांगली केली. आता मात्र त्यांना त्या कामगिरीचं पुनरावृत्ती करावी लागेल. पहिला चेंडू चंद्रकांत यांचा शॉर्टआर्म
पुल चेंडू जाईल डीप स्कोअर लेग सीमारेषा पार षटकार. षटकार पहिल्या चेंडूवर स्वागत केले चंद्रकांत यांचं. या षटकाराने 14 धावा धावफलकावर ज्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला फलंदाज मृणांग आणि मृणांग यांनी मात्र पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे या पुलचा फटका सजवलाय अगदी आत्मविश्वास दुणावला असेल. मृणांग बॅटची आतली कडा चेंडू जाईल थर्डमॅन सीमारेषा लगत अगदी गोळीच्या वेगाने चेंडू जाईल सीमारेषा पार. मृणांग यांच्या बॅटमधून चौकार. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख पहले की बीमारी होगा सब हो रहा. भैया गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला. अगदी मृणांग यांनी एक गॅप मध्ये खेळलेला फटका. चंद्रकांत यांचा हा चेंडू स्लॉट मध्ये होता. क्रॉस बॅटेड फटका साईल प्लॉटच्या बाहेर. मृणांग यांच्या बॅट मधून येतो एक जबरदस्त टोला षटकार. सलगच्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके 24 धावा. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8. त्यानंतर मात्र काय फलंदाजी केली मृणांग. 2 षटकार एक चौकाराच्या मदतीने फलंदाजी करत आहेत. मृणांग यांच्यासाठी हा चेंडू शरीरापासून दूर टाकलेला. येस पंच संजय मल्होत्रा सरांचा इशारा व्हाईट बॉल. अगदी संजय मल्होत्रा सर विराटचे सुपुत्र आहेत परंतु 37 वर्षाचा पंचांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. एमसी नामांकित पंच स्लॉट मध्ये होता. अगदी क्रॉस बॅटेड एबीडी यांची आठवण करून देणार हा येतो एक अफलातून नेत्रदीपक मृणांग ब्रँडेड षटकार. अल्पदर गेलनवर कोरी जरा जपून दांडा धर, कोरी जरा जपून दांडा धर, कोरी जरा जपून दांडा धर, कोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली गाडी चुकली अल्पदर गेलनवर कोरी जरा जपून दांडा. चला आयोजन कमिटीला विनंती असेल अगदी चेंडू मिडविकेटला गेलाय सीमा बाहेर. अगदी पाहिलं तर मला तर वाटतं हा चेंडू आणायला सायकल किंवा बाईक घेऊन जावं लागेल. काय फटका पाहायला मिळाला मृणांग. टीमची धावसंख्या धावफलकावर 31. मी तर म्हणेन आज अगदी सीमारेषा पार एकाला बाईक वरती बसवावं लागेल. अगदी गाडी घे किक मार आणि बॉल घेऊन ये अशी परिस्थिती आहे. अगदी जुना चेंडू टेनिक्सचा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक अगदी चाणाक्ष आहेत तत्पर आहेत. या चेंडूवर मात्र कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. चंद्रकांत यांनी मात्र अगदी 4 चेंडूनंतर मात्र एक निर्धाव चेंडू हाताळलाय. 1 to go. 31 धावा धावफलकावर. मृणांग ऑन स्ट्राईक. मृणांगसाठी हा चेंडू फिंगर रोल केलाय. जेलची संधी असेल. अगदी क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. निर्जनस्थळी चेंडू पडला तत्वर 2 धावा प्राप्त केल्या जातील. तेहरीचा प्रयत्न नाही होणार. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत. या 2 धावेच्या मदतीने 2 षटका अखेर बिनगडी बाद 33. आपला गावचा हाय बैल जोडा, आपल्या गावचा हाय बैल जोडा, लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा, पाटलांचा बैल गाडा. पहिल्या षटकामध्ये
सौरव यांच्या धावा आल्या होत्या 8, चंद्रकांत यांच्या षटकामध्ये धावा आल्या 25. महागडे षटक, टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 33. संदीप आणि त्यांच्या साथीला आहेत मृणांग, आणि मृणांग यांनी 5च्या षटकामध्ये केलेला आक्रमण, आखूड टप्प्याचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक हवी आहे मृणांग यांना, एक चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात संदीप होतील धाव बाद, फलंदाज बाद. धीरज नवीन फलंदाज ओमकार पाटील अंतिम षटक घेऊन सज्ज झालेत. ओमकार पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करतील. गत सामन्यामध्ये अगदी 1 चेंडूवर 4 धावांची गरज असताना चांगला चेंडू हाताळला, चांगले षटक हाताळलं होतं ओमकार पाटील यांनी. बॅटची आतली कडा अगदी यष्टीरक्षक चेंडू सोडलाय. फलंदाज मृणांग यांना मिळालेलं जीवदान कितपत महाग ठरेल असं देखील आता मात्र प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल, कारण तुम्ही या एखादा झेल सोडता त्यानंतर मात्र फलंदाज एक रौद्र रूप धारण करतो. मृणांग यांनी या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. 3 षटकार 1 चौकार त्यांच्या पॅडमधून आलाय नाबाद. रनसाठी आखूड टप्प्याला चेंडू, हुक केलाय, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. मृणांग यांच्या बॅट मधून येतो एक षटकार. सर पे मुकुट सजे, मुख पे उजाला, मुख पे उजाला, हाथ धनुष गले में पुष्पमाला, हम दास इनके ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी. मृणांग काही शांत बसायला तयार नाहीयेत. या आधीच्या चेंडूवर झेल सोडला, त्यानंतर मात्र एक मोठा फटका. 39 धावा धावफलकावर. बुंदात टाकलेला चेंडू, अगदी पंचांचा इशारा, वाईट बॉल. आणि इथे मात्र काय घडलंय, अगदी एक चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र होतील धावबाद जरूर झालेत. पंच आता पाहतील. अगदी मृणांग बाद आहेत की फलंदाज. चला प्लीज पंचांशी वाद करू नका प्लीज, पंच निर्णय देतील. आणि ज्या प्रकारे मृणांग यांनी मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड ऑफ स्टंपचा यॉर्कर, अगदी वाईड लाईन क्रीजला पकडून टाकलेला चेंडू, फलंदाज धावबाद. अगदी वाईट कॅन्सल केलं गेलं, म्हणजेच काय तर पंचांनी कळवलं गेलंय. धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 39 धावा. ओमकार पाटील अष्टपैलू खेळासाठी जाणला जातो हा खेळाडू, आणि ज्या प्रकारे ओमकार पाटील यांनी पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू खेळ केलाय, या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करतील. नवीन फलंदाज दीपेश. दोन चेंडूंचा खेळ शेष असेल. अगदी धावसंख्या धावफलकावर 39. या 2 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम. महादेव 11 समोर जर पाहिलं तर एक मातब्बर संघ देवांश 11. पाचवा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, अगदी शफल होऊन जरूर खेळायचा प्रयत्न झाला. धावबाद करण्याची संधी होती, दुहेरीचा प्रयत्न इथे मात्र नाही होणार. अगदी ज्या प्रकारे वेग आहे फलंदाज
वाईट स्वरूपात 1 धाव, 40 धावा. ओमकार पाटील यांच्याकडे वेग आहे आणि अचूक टप्पा देखील आहे. वेगवान गोलंदाजाला महत्वपूर्ण असं अचूक टप्पा आणि वेग आणि टप्पा या दोन्ही गोष्टी ओमकार पाटील यांच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतात. दीपेश शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत असताना शेवटचा चेंडू दीपेश आणि शफल झाले आणि शफल होऊन चेंडूला फेकून दिलं फाईन लेगच्या डोक्यावरून. इट्स अ ब्रँडेड खणखणीत पानमुडी चषक षटकार. या षटकाने टोटल जाऊन पोहोचले पहिल्या डावाखेर 47 धावांचं लक्ष्य. विजयासाठी देवांशी 11 येस डीजे. सत्तेचाळीस धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज ओमकार पाटील आणि त्यांच्या साथीला दत्तू सावंत. यस पंच, अगदी या पंचांना पाणी द्या प्लीज. अगदी जर पाहिलं तर उन्हाचा तडाखा जास्त थोडं समजून घ्या आणि खेळाडूंना देखील विनंती असेल जर तुम्हाला पाणी या ची जर गरज भासली जर प्लीज सांगा कमिटीला, कारण ऊन जरा जास्त आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर पाण्याची मागणी असेल तर पूर्तता केली जाईल, परंतु तुमच्या शरीराची काळजी घ्या प्लीज मित्रांनो. 47 धावांचं लक्ष्य पार केलं जाईल का देवांश 11? कारण पहिल्या सामन्यामध्ये या संघाने 52 धावा धावफलकावरती केल्या होत्या. म्हणजेच काय, 47 धावा त्यांना करायच्या असतील तर पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे त्या प्रकारचा खेळ करावा लागेल. परंतु समोर महादेव 11 संघ देखील मातब्बर संघ आहे, त्यांनी देखील पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. तेच का तरी लढत चांगली पाहायला मिळेल. हर्ष पहिलं षटक घेऊन सज्ज, मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू पहिला चेंडू ओमकार पाटील यांच्यासाठी अगदी अकुटापाचा चेंडू होता. फटका फसलाय, स्वतःच्या गोलंदाजीवर पकडला जाईल झेल. ओमकार पाटील गोलंदाजचा शिकार, फलंदाज बाद. मार्केट अजून गाजवायचं बाकी. ऋषी मंगेश ANJ सौरभ.
DJ SR झेड यांच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकलं. अगदी पानबुडी देवी कला मंच यांची गाणी वाजायला पाहिजेत आणि ज्या प्रकारे त्यांची अगदी कला आहे. नवीन फलंदाज प्रथमेश पहिला चेंडू फुललेंचा चेंडू होता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह स्वीपर कव्हर आहे. डीपला एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न अगदी झालाय. फेकी खराब पाहायला मिळते. 2 धाव पूर्ण केल्या. दुहेरीचा प्रयत्न अगदी नाही होणार. या चेंडूवर काय घडलंय? अगदी क्षेत्ररक्षक होते. स्वीपर कव्हरला 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या. आज संपूर्ण सकाळपासून जर पाहिलं तर मिसफिल्ड जास्त झाले. प्रत्येक संघाने मिसफिल्डिंग जास्तीची केली. धावांचं खातं उघडलं जातंय. टीम देवांश 11 2 धावा. हार्डचा चेंडू लोअर फुलटॉस होता. ऑन साइडला अगदी गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या 6 धावा. प्रथमेश ऑन साइडला अगदी क्रॉस बॅटेड फटका. आपल्या ताकदीच्या जोरावर चेंडू काऊ कॉर्नर. सीमारेषा पार. एक धमाका. मोठा फटका. षटकार. प्रथमेश सेट ऑन फायर. काय फलंदाजी केली. अगदी एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. 12 धावा धाव फलकावर. हर्ष यांनी गडी बाद केल्यानंतर आता मात्र काय फलंदाजी केली आहे. 12 धावा. अगदी मॅचचं कॅल्क्युलेशन केलं जात आहे आणि हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. अगदी लक्ष किती असू द्या तुम्हाला बॉल टू बॉल खेळावं लागतं. फुललेंचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह स्वीपर कव्हर आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. सिंगलवर मात्र दोन्ही फलंदाज समाधान मानतील. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 13 धावा. चला मी विनंती करेन ADBS 11 चे कर्णधार आणि सायराज 11 चे कर्णधार मुख्य व्यासपीठावर यायचे प्लीज. ऑन साइडला चेंडूला वळवला. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा कॉल अगदी नाही दिला जाणार. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. वाईडिश लॉंग ऑनला. या सिंगलने पहिल्या षटकाचे होते सांगता. पहिल्या षटकाखेर 14ला 1. टीम देवांश 11. चेंडू 33 धावांची आवश्यकता विजयासाठी. टीम देवांश 11 आणि 12 मध्ये जर 33 करायचे असतील तर आज ज्या प्रकारे टेनिस क्रिकेट बदललंय ना तर तुम्हाला फक्त 12 मधले 6 बाहेर मारायचे आहेत आणि ते शक्य आहे. ज्या प्रकारचे चेंडू ज्या प्रकारच्या बॅट्स पाहायला मिळतात आणि या गोलंदाजांना विचार करायचा गेला तर तुम्हाला 12 मधले 8 चेंडू चांगले टाकायचे आहेत. म्हणजेच काय तर दोघांना समसमान संधी. 50-50 हा सामना आहे. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज सज्ज होत असताना निहिल आलेत. 12 चेंडू 33 ची गरज. प्रथमेश आणि त्यांच्या साथीला दत्तू सावंत. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण. अगदी एफर्ट्स पहा. ज्या प्रकारचा एफर्ट्स पाहायला मिळतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना विशाल कौतुक व्हायला पाहिजे. मित्र म्हणून 3 धावा निश्चितच वाचवल्यात विशाल यांनी. ते 2 धावा झाल्या असत्या का तर अगदी यस असं म्हणावं लागेल की झाल्या असत्या. परंतु फलंदाज प्रथमेश देखील चांगली फलंदाजी करतायत. त्यांच्या साथीला दत्तू सावंत.
नेलचा हा चेंडू प्रथमेश हाफ ट्रॅकर स्टेट डाऊन द ग्राउंड वरती कॅमेरामॅनला दिली जाते सलामी चेंडू जाईल सीमारेषा पार प्रथमेश ब्रँडेड षटकार. या षटकाराने धावसंख्या मात्र 6 ने पुढे जात असताना 21 धावा 21 रन्स ऑन बोर्ड. निहिल यांच्यावर केले आक्रमण. निहिलचा तिसरा चेंडू बॅटची वरची कडा अगदी लागले का यस मोठा धक्का प्रथमेश झेलबाद फलंदाज बाद. मुंबई वाली माझं नाव चमेली. Exclusive Amit RD. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी आणल्यामध्ये जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आणल्यामध्ये बबलू मस्कर शर्यत जिंकला बनवली आणल्यामध्ये जो बबलू मस्कर शर्यत जिंकला बनवली आणल्यामध्ये. 6 चेंडू 20 धावा षटक क्रमांक 3 अंतिम षटक. गोलंदाज दीपेश 6-20 6 चेंडू 20 असताना हाफ ट्रॅकर अगदी हुक केलाय. हुकचा फटका या सामन्यातील निर्णायक क्षणाला येतोय. फलंदाज दत्तू सावंत यांच्या बॅट मधून धमाका षटकार. It's outside limits. सहा चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना आला एक षटकार. चला नेक्स्ट मॅचचा कॉल दिला जातोय. एडीबीएस 11 विपक्ष साईराज 11. चला टॉस साठी या. 5 चेंडू विजयासाठी गरज आहे 14 धावांची. 5 चेंडू 14 धावा. या दोन्ही संघांना विजय प्राप्त करायचा आहे. विजेते कधीच संधी सोडत नाहीत आणि संधी सोडणारे मात्र कधीच विजयी होत नाहीत. व्हॉट अ मॅच. अगदी गत सामना देखील असाच रंगला. हा सामना देखील टिट फॉर टॅट तशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. दत्तू सावंत दीपेशांचा हा चेंडू अगदी वेगवान चेंडू. वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलं. जस्ट टच अँड गो शॉट. दीपक दत्तू यांच्या बॅटमधून षटकार. बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. खिडकीतल्या ताई आता वागू नका पुढं वागू नका. 2 पैसे देतो मला भिजवू नका. काय फटकेबाजी चालू आहे. दत्तू सावंत 39 धावा. चला चेंडू द्या प्लीज. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत आणि काय फलंदाजी केली. अगदी विस्फोटक फलंदाजी आक्रमक फलंदाजी. टीम देवांश 11 दत्तू सावंत गत सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी. या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत अर्थातच. 8 4 चेंडू 8 धावा. काय समीकरण बदललंय. 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना मात्र
2 चेंडूवर 2 षटकार आले. दबाव असेल गोलंदाज दीपेश यांच्यावर. दीपेश यांनी अगदी 2 चेंडूवर 2 षटकार खर्च केलेत. पुनरागमन करावं लागेल आपल्या संघासाठी. 4 चेंडू आजची गरज असताना इथे मात्र आपल्या अनोख्या स्टाईलने दत्तू सावंत यांचा कमालीचा फटका येतो. एक फॅब्युलस फॅन्टॅस्टिक षटकार. तीन चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक फलंदाज दत्तू सावंत यांच्या बॅट मधून आली आहे. अगदी पाणबुडी चषक तिसरा पर्व आणि षटकार हॅट्रिक. अगदी दत्तू सावंत विजयासाठी 2 धावांची गरज. काय समीकरण होतं आणि समीकरण पूर्णपणे बदललंय. 3 चेंडू 2 धावा. अगदी सामना अजून देखील फिरू शकतो. कारण जर पाहिलं तर भिवंडी विपक्ष रायगड अंबरनाथ नाईटला स्पर्धा होती. 6 चेंडूमध्ये 2 करायचे होते आणि करण पाटील यांनी 6 चेंडूमध्ये 1 धाव अगदी दिले. म्हणजेच काय तर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हे देखील 2 व्यावसायिक संघ आहेत खुल्या गटातील. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 ची गरज असताना ऑन साईड लागते. गॅप मध्ये फटका खेळला. यस. विजयी सावकार फलंदाज दत्तू सावंत यांच्या बॅट मधून येतोय. विजयी फटका. वेल प्लेड टीम देवांश 11. वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक टीम महादेव 11.